घाबरलो होतो. खरंच मला पारू खूप आवडत होती, पण माझ्या मनात असा विचार आला की काय माहित, कदाचित पारूला मी आवडत नसेल. कदाचित तिला वाटत असेल मी तिचे योग्य नाहीये, आणि आमच्यात अशी काही जवळीक निर्माण झालीच नाही ना. अरे सर, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला खरं कारण माहीत आहे. तुम्ही माझे चांगले मित्र आहात, पण म्हणून माझ्या मनातली आदित्य सरांची जागा मी दुसरं कुणालाच कधी बी देऊ शकत नाही. मी एक अनाथ आहे, माझ्या मागे परिवार नाहीये. पण पारू ती या एवढ्या मोठ्या किर्लोस्कर कुटुंबात रमली होती, हे दिसत होतं ना मला. आणि हे सगळं तिला आवडत होतं. मग हे असं एवढं मोठं कुटुंब मी कसं देणार होतो तिला? मी तिची इच्छा पूर्ण करू शकणार नव्हतो. म्हणून मला वाटलं की कदाचित पारूचा इंटरेस्टच नसेल माझ्यासोबत लग्न करण्यासाठी. माझ्याशी लग्न करून तिला पश्चाताप होऊ नये ना, म्हणून मी हळदीच्या दिवशी निघून गेलो होतो. पण मारुती मामा खूप मोठे चूक झाली. मला असं निघून जायला नको होत. मारुती मामा, तुम्ही मारा मला शिक्षा मिळाली. सर ऐक, काय करताय? असं मारून घेतात का? आजपर्यंत आम्हाला वाटत होतं की तुम्ही आम्हाला फसवलं, माझ्या पारूच्या लग्नाला नकार दिलात, पण तुमची बाजू आज आता आम्हाला कळते हो. माझ्या पारूचा विचार करूनच तुम्ही इथून निघून गेलात की. गैरसमज झाले सगळ्यांचे, लग्न मोडलं, लय त्रास झाला. पण माझ्या पारूच्या बाबतीत जो तुम्ही विचार केला ना, तो चुकीचा केला हो. माझ्या पारूने तुमचा संसार सुखाचा केला असता. काय काय हरीश सर, म्हणजे आता जे काय झालं ते झालं. समजा चित्र असं स्पष्ट दिसायला लागलं. काय गरज होती यांना परत यायची? एक तर आधीच माझ्या आयुष्यात नवीन वादळ नाही, त्यात आणखी हे नवीन. त्यांना समजा खेळ वाटतो. एखाद्याच्या आयुष्यात कधी बी यायचं, कधी बी निघून जायचं. तायडे, काय ग, काय झालं? अन काय एवढी चिडल्यास? अन कोण आलंय परत? तायडे रडतीस? ए तायडे, मी असताना असं रडायला बिडायचं नाही बरं का? म्हणजे कोण काय बोललंय का तुला? बंगल्यात काय झालंय का? अगं सांग की. अन कोण आलंय परत? ते हरीश सर. काय? हरीश सर परत आलेत? कसं आलेत? आणि इतके दिवस कुठं होते ते? माहिती ना ते तुला कसे सोडून गेले? ते गेल्यावर तुझी काय हालत झाली होती माहितीये ना? आदित्य सरांनीच तुला सांभाळून घेतलं, म्हणून मला आदित्य सर लय आवडतात. ते हरीश सर नाही आवडत. गणित हे आपल्या बाला समजायला पाहिजे का नाही? तू सांग बरं. त्याला समजतच नाही. ते हरीश सर आले काय, बाशी दोन शब्द गोड गोड बोलले काय, बा त्यांच्या बोलण्याला भुललं काय, हे समजत काय झालं ना मला कळतच नाही. पण बा कसा हरीश सरांच्या बोलण्यावर बोलला? आणि काय बोलले हरीश सर? समजत आधी आल्या आल्या माझ्यासोबत जे काय बी झालं त्याबद्दल माफी मागितली त्यांनी माझी. अन माफी मागितल्यानंतर त्यांच्या माफीला बा लगेच इरगळला. आणि एवढंच नाही गणित, त्या हरीश सरांसोबत माझं लगीन लावून द्यायला निघाले पा. काय? मग काय हरकत आहे हरीश सोबत लग्न करायला? पारू,
अगं हरीश चांगला मुलगा आहे. तू मला तुझी मैत्रीण मानतेस ना? मग याच नात्याने मला सांग की तुला का हरीशशी लग्न नाही करायचंय? मागच्या वेळी हरीश तुला हळदीतून सोडून निघून गेला. मारुती मामांना या सगळ्याचा खूप त्रास झाला, तुला त्रास झाला. आदित्य दादा हरीशला शोधायला जाताना त्यांचा ऍक्सिडेंट झाला. ह्या सगळ्याचा राग जर तू मनात धरून नाही म्हणत असशील ना, तर प्लीज असं नको करूस. हे बघ, घटना घडतात, माणसं चुकतात, पण आता झालं गेलं सगळं विसरून भविष्याचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हरीश सारख्या चांगल्या मुलासोबत तू लग्नाला तयार व्हावंस. ती होईल तयार.